तर जय शिवराय मित्रांनो, मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव यश अजय एडिट्स. ओके. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो जबरदस्त केलेला आहे. ओके. आणि गेल्या महिनाभर आहे ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाहीत, तर समजून घ्या काय कामामध्ये मी व्यस्त होतो. ओके. तर आता रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहील. ओके. फक्त तुम्ही सपोर्ट करा तुमच्या भावाला. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा, कारण का लय दिवसाने व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती. थोडा आपला व्ह्यूज देखील डाऊन झाले आहेत. ओके. तर सर्वांनी प्रत्येकाने एक एक व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. ओके. मटेरियल वगैरे सर्व तुम्हाला इथून पुढं फ्री मी देईन, फक्त तुमची साथ मला हवी आहे भावानो. ओके. तर मी अशा तुम्हाला बीटमार्कवर दिलेलं आहे. ओके. तर सैराटमधलं आपण सॉन्ग घेतलेलं आहे. ओके. तर बघू शकता मी इथं सगळं तुम्हाला रिलिक्स वगैरे लावून दिले आहेत. फक्त तुम्ही स्वतःचे तुमचे फोटो वगैरे ॲड करून घ्यायचे. ओके. तर टेलिग्रामवरती बीटमार्कवर दिला असणार, तुम्ही ॲड करून घ्यायचे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. आता मी तुम्हाला जे फोटो वगैरे दिले असतील वगैरे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. तुमची स्वतःची इमेज ॲड करून घ्यायची किंवा ओके. इथं पहिल्या बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर फोटो 3 डॉटवरती क्लिक करून क्लिक कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिल्या बीटपेक्षा असा आपला फोटो ठेवायचा आहे. ओके. ठेवल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून तुम्हाला कुठलाही की मी आता हाच इमेज सेट करतो. ओके. आपली जे बीट आहे 12.9 तिथवर आपण सेट करून 3 डॉटवरती क्लिक करून क्लिक कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि अलार्म मशीन न्यू व्हर्जन तुम्हाला टेलिग्रामवरती मी दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. न्यू व्हर्जन मी देत असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. तर मी इथं बघू शकता फोटो इथे काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. इथे फोटोवरती क्लिक करून इथे इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. कलर लाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं सॅच्युरेशन वापरायची इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. इथे पूर्णपणे मायनस करायचं आहे. ओके. आणि इथं काय करायचं, खाली यायचं आहे, पुन्हा बॅक यायचं आहे. इथे बिल्डिंग आणि ऑपोसिटवरती क्लिक करून याच्या ऑपोसिट तुम्ही काय करायचं आहे, 20-22% ठेवायचे. ओके. ठेवल्यानंतर बघू शकता अशा पण इंटरफेस दिसून जाईल. परत तुम्हाला इथं काय करायचं आहे, 3 ग्रुप दिसतील खाली. इथे पिन म्हणजे आपलं शॅडो पिनच्या खाली 3 ग्रुप दिसतील. त्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करा. जो तुमच्यापाशी फोटो आहेत, आता इथे मी फोटो एक सेट करून घेतो, हा वाला. ओके. इथं सेट केलेलं आहे, खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर आपण इथं जो आपला सर्कल आहे त्या सर्कलमध्ये बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे. ओके. इथं अशा पद्धत ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय यायचं, आणखी आपला हा पहिला फोटो दुसरा आहे, तर आपण चेंज करूया इथं. ओके. तर हा वाला इमेज आहे, तर मी तर हा इमेज ॲड करतो आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. ओके. लय दिवस व्हिडिओ आल्यामुळे आपल्या चॅनलवरती थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. ओके. तर शिशी करून टाकायचं. ग्रुप वगैरे छोटं होतील, काय अडचण नाही. फक्त तुम्ही अशाप्रकारे करून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता मी दुसऱ्या याला मी इथे इमेज वगैरे ॲड करून घेत आहे. ओके. तर बघू शकता मी अशावर पटापट ॲड करून घेतो, अशाप्रकारे बघू शकता. तर इथे मी अशाप्रकारे ॲड करून घेतो. ओके. तर आणखीन एक आपला फोटो राहिला आहे, ती पटापट मी इथं सेट करून घेतो. फोटो बघू शकता मी सेट केलेला आहे. ओके. तर अशाप्रकारे बघू शकता आपले फोटो वगैरे सेट झालेले आहेत. ओके. सेट झाल्यानंतर इथून जेवढे तुमची बीट वगैरे असतील त्या बीटला तुम्हाला तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर जेवढे पण तुमचे फोटो तुमच्याकडे असतील ते बीटनुसार एक एक करून ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करून क्लिक कंपोजवरती क्लिक करायचं आहे. पटापट जेवढे तुमच्यापाशी फोटो वगैरे असतील ते सेट करून घ्यायचे आहेत. तर मी ते सेट करून घेतलेले बघू शकता. आणि काही फोटो मागे पुढे होतील, समजून घ्या. तर मी तर आता सेट करून घेतो, बघू शकता अशावेळी. ओके. तर मी तर अशा पण सेट करून घेतो. तर तुम्ही काय अजून चॅनलला लाईक वगैरे कॉमेंट केलं असेल तर तुमच्या करून टाका भावाला. हक्काचे तुमचे चॅनल आहे, मराठीमधून शिकवत असतो मी. तर बघू शकता तुम्ही तिथं बरोबर अशाप्रकारे पेस्ट करूया आपण फोटो वगैरे अशाप्रकारे बघू शकता. लई दिवसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला आवाज वगैरे वेगळा येणार आहे. ओके. तर इथं बघू शकता आपण फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर हा इथं आपण सेट करून घेतलेला आहे. ओके. तर इथं बघू शकता आपण काय करायचं आहे, इथं तुम्हाला एक ग्रुप लेअर दिसेल, ती वरती घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं इथं बघू शकता इथं हा पिन जे आहे तुम्ही ते वरती घ्यायचं आहे. ओके. पिन जी वरती घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे घेतलेलं आहे बघू शकता. आणि तर रेक्टँगल तिकडे वरती घ्यायचं आहे. वरती घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे शॅडो पिन जे हा दिला असणार आहे, हा शॅडो पिन जी कॉपी करायचा आहे. आणि तुम्हाला इथं पुढच्या बीटपेक्षा आपलं जे पिन जे आपण दिलेलं आहे ते पिन जे पेशी इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जो असेल तो कट करून याला आपण काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे, सर्वात खाली घ्यायचं आहे. आणि इथं 5 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथे तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे सोशल मीडियाचे जे इंस्टाग्राम यूट्यूब वगैरे असेल
तर तुम्ही काय करायचं, इथं वरच्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आय डीचं तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. ओके, इथं 1 नंबरला देखील तसं तुमचं इथं टाकून घ्यायचं आहे, इथं बघू शकता. ओके, टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, शेवटला यायचं आहे. इथं तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करून इमेज पीएनजीवर टेक्स्ट इथं टाकू शकता, काय अडचण नाही. आता इफेक्ट अप्लाय करायचे फोटोवरती, शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघा, नाहीतर समजणार नाही. पहिल्या इफेक्टवरती क्लिक करून टिंडवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ॲनिमेशनचे वगैरे सर्व इफेक्ट दिसायला लागतील. ओके, दिसल्यानंतर बघू शकता पहिल्या फोटोला इफेक्ट काय करायचं, आपण इथे पहिल्या आपला इमेज जो असणार आहे त्या इमेजला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे, पुन्हा तुम्हाला इथं मोठा एक इमेज भेटेल, बघू शकता 14.18, तिथे इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला इथं हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता, इथं बॅक आल्यानंतर हा इफेक्ट जो असणार आहे तो आपला तो हाय बघू शकता, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा जो इफेक्ट कॉपी केला आहे मित्रांनो, तर नीट समजून घ्या. ओके, इथं पहिले आता बघू शकता आपल्या इथं बरोबर 9.12, तिथून तुम्हाला काय करायचं आहे, एकाड इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. ओके, तर इथं 1-2 फोटोलाच पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता अशा दिसून जाईल इफेक्ट. तर बॅक यायचं आहे आणखीन तुम्हाला, आणखीन बॅक आल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पलपणे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओजमध्ये यायचं आहे. व्हिडिओजमध्ये आल्यानंतर बघू शकता, तर इथं मी आत्ता जो आपण एकाड फोटो सोडलेला आहे त्याला इफेक्ट पटापट अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, आणि काय जरा तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामची मेसेज करून विचारू शकता, भाव समजून येते. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तर आता आपला कुठला हा इफेक्ट झालेला आहे, आता हा नंतर बघूया, हा आपण कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं तर कॉपी केल्यानंतर तुम्हाला बिटमार्कवरती यायचं आहे. सर्वात जो लास्टला आपला इमेज असणार आहे ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं बघू शकता तुम्हाला इथे एक इमेज भेटेल. ओके, तर तुम्हाला हा 1 नंबरचा इफेक्ट जो असणार आहे तो कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे. तर इथं इफेक्ट आपण हा इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर हा अशावर आपला इफेक्ट दिसून जाईल. ओके, दिसल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेकंड पॅक ओपन करून अशा प्रकारे तुम्हाला इथे एक इफेक्ट हा कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, टेक्स्टला आहे तो इफेक्ट, तो तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बघू शकता, आता जेवढे पण ते रेलिक्स आहे त्या रेलिक्सला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. ऑलरेडी मी सेट करून दिले आहेत तुम्हाला, फक्त तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायचं आहे कमेंट करून. आता फक्त तुम्हाला काय करायचं, यातला फेड इन इथे आपलं जी इमेज पिन आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा, वरचा इफेक्ट काढून घ्यायचा आहे आणि हा फेड इन फक्त इफेक्ट ठेवायचे आहेत. ओके, जेवढे पण आपले इमोजी पिन आहेत त्याला पेस्ट करून घ्या. पेस्ट केल्यानंतर इथं खालच्या ग्रुपला ऑलरेडी मी लावून दिले आहेत. लावून दिल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 नंबरच्या फोटो जो असणार त्याचा इफेक्ट आपण नंतर कॉपी करूया. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता, इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक नाव दावलेलं आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंड. ची वेबसाईट आहे, तुम्ही मागची व्हिडिओ देखील बघू शकता, त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर तुम्ही फोटो त्यात कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर काय करायचं आहे, 1 नंबरवरती यायचं आहे. तुम्हाला फोटो जो तुम्ही पहिला फोटो सेट केलेला असणार आहे तो तुम्ही काय करायचं आहे, तर हा वाला फोटो मी इथे घेतलेला आहे. ओके, घेतल्यानंतर इथं मी ठेवलेला आहे. इथं काय करायचं आहे, झूम करायचं आहे. फोटो तुम्ही कट केल्यानंतर करून टाका. ओके, तर मी वेबसाईट जे इथं दावलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. ओके, इथं बघू शकता मी इथं खाली घेतलेलं आहे. कुठं घ्यायचं आहे, खाली बघू शकता. इथं आपलं शॅडो पिन जे तिथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर तिथं मी फोटो बघू शकता. इथं आपण जो बॉक्समध्ये फोटो सेट केला आहे तसाच तुम्ही फोटो सेम कट करायचा आहे. ओके, तर तुम्हाला समजलं असेल कसा प्रकारे मी सांगितलेलं आहे. ओके, तर तुम्ही इथं काय करायचं आहे, तुम्ही फोटोला झूम केलेलं आहे बघू शकता. फोटोला झूम केल्यानंतर इथं आपण अशा प्रकारे ठेवलेलं आहे. ओके, फक्त 3 फोटो लागणार आहेत आपल्याला. ओके, तर बघू शकता इथे मी फोटो झूम वगैरे अशा प्रकारे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, काय अडचण नाही, फक्त तुम्ही सपोर्ट करा तुमच्या भावाला. तर इथे मी फोटोला खाली घेतलेलं आहे बघू शकता. ओके, तर दिसून जाईल. ओके, तर आता तुम्हाला 1 नंबरवरती यायचं आहे. पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर इथं आपण आता जो आपण फोटो कट केलेला आहे त्या इफेक्ट त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, कट जे आपण फोटो केलेला आहे त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर पेस्ट केल्यानंतर आपण इथं
जो बॉक्स आहे त्याला काही इफेक्ट दिलेलं आहे बघू शकता, अशा पद्धतीने दिसून जाईल. ओके. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं सिम्पल स्टार फाईल इफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, इथं कलर पेजवरती क्लिक करून इथं फक्त नन करायचं, इथं अशा नन करायचं आहे. ओके. ओके, असं नन असेल तर तुम्हाला नन करायचं आहे. आपला इफेक्ट दिसून जाईल. सर्व इफेक्टवर झाले का बघा आणि सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकीचे चॅनल ते बघत राहा. तो पण क्रिएटर बना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.